नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न व संभाव्य प्रश्न. त्यातील पहिला क्वेश्चन आहे, समानतेसाठी शिक्षण यांच्याशी संबंधित नसलेला खालील विधान कोणते? ए. सर्वांना समान संधी देणे. बी. सर्वांना समान बनविणे. सी. कोणताही भेद न ठेवता शिक्षण देणे. डी. मागास घटकासाठी खास शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे. बरोबर उत्तर आहे सर्वांना समान बनविणे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 2, विद्यार्थ्यांनी चांगले काम केल्यामुळे जर त्याला पुरस्कार मिळाला तर त्यांच्या इतर विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल? ए. ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाला नाही ते विद्यार्थी नाराज होतील. बी. पुरस्कार प्राप्त विद्यार्थी गर्विष्ठ होईल. सी. इतर विद्यार्थ्यांना कमीपणा वाटेल. डी. इतर सर्व विद्यार्थ्यांना चांगले कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळेल. बरोबर उत्तर आहे इतर सर्व विद्यार्थ्यांना चांगले कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळेल. क्वेश्चन नंबर 3, तुम्हाला तुमच्या शाळेतील आदर्श विद्यार्थ्याची निवड करायची आहे. यासाठी तुम्ही कोणत्या निष्कर्षाचा विचार कराल? ए. तो विद्यार्थी अष्टपैलू आहे. बी. तो विद्यार्थी वर्गामध्ये सर्वात हुशार आहे. सी. तो विद्यार्थी तुमच्या जवळचा नातेवाईक आहे. डी. तो विद्यार्थी तुम्हाला दररोज अभिवादन करतो. बरोबर उत्तर आहे तो विद्यार्थी अष्टपैलू आहे. क्वेश्चन नंबर 4, शिक्षकाने अध्यापन सुधारण्याचा प्रभावी मार्ग कोणता? ए. शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या वर्गातील कृतीचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे. बी. मुख्याध्यापकांनी वर्ग अध्यापनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे. सी. मुख्याध्यापकांनी शिक्षकांना वेळोवेळी रागवणे. डी. अध्यापनाची कृती आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणे. उत्तर बरोबर आहे अध्यापनाच्या कृती आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन यांचा परस्पर संबंधाचा अभ्यास करणे. क्वेश्चन नंबर 5, सहपुस्तक परीक्षा आयोजनातील प्रमुख समस्या म्हणजे? ए. विद्यार्थी सखोल अभ्यास करणार नाहीत. बी. प्रश्न तयार करणे हे खरे आव्हान आहे. सी. उत्तराचे मूल्यांकन अवघड आहे. डी. विद्यार्थ्याची प्रतवारी करणे अवघड आहे. बरोबर उत्तर आहे प्रश्न तयार करणे हे खरे आव्हान आहे. क्वेश्चन नंबर 6, पुस्तकाचा वापर करण्याची मुभा असणाऱ्या परीक्षा घेतल्यास ए. सर्व विद्यार्थ्यांना 100% गुण मिळतील. बी. विद्यार्थ्यांना मुळीच अभ्यास करावा लागणार नाही. सी. विद्यार्थ्यांना सखोल अभ्यास करावा लागेल. डी. विद्यार्थी शाळेत नियमित येणे टाळतील. बरोबर उत्तर आहे विद्यार्थी शाळेत नियमित येणे टाळतील. क्वेश्चन नंबर 7, वर्ग प्रतिनिधी कोणाला कराल? ए. वर्गाने निवडलेला विद्यार्थी. बी. शारीरिकदृष्ट्या सक्त विद्यार्थी. सी. अभ्यासाबाबत नियमित असणारा विद्यार्थी. डी. अतिशय बुद्धिमान विद्यार्थी. बरोबर उत्तर आहे वर्गाने निवडलेला विद्यार्थी. आपल्या चॅनलचे नाव स्पर्धा परीक्षा MCQ, तरी सर्वांनी सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 8, एका पूर्वनियोजित शैक्षणिक सहलीच्या आदल्या दिवशी 2 ज्येष्ठ सहकारी शिक्षकाची प्रकृती अस्वास्थ्यामुळे येत नसल्याचे कळवले तर तुम्ही ए. संयोजनात पालकांची मदत घ्याल. बी. सहल रद्द करून तसेच प्रत्येकाला कळवाल. सी. विद्यार्थ्यांच्या मदतीने सहल आयोजित कराल. डी. सहल 2 आठवडे पुढे ढकलाल. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या मदतीने सहल आयोजित कराल. क्वेश्चन नंबर 9, शिक्षकासाठी सर्वात मोठे पारितोषिक कोणते? ए. नोकरीत पदोन्नती. बी. विद्यार्थ्याकडून स्तुती. सी. विद्यार्थ्याचे संपादन. डी. मुख्याध्यापकाकडून बक्षीस. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याचे संपादन.
क्वेश्चन नंबर 10. माझा असा विश्वास आहे की डॅश डॅश. ए. अध्यापन ही गंभीर कृती आहे आणि त्या विनोदाला स्थान नसावे. बी. सुज्ञ व संयमित विनोदाचा आधार घेऊन विषय चांगल्या प्रकारे शिकविता येतो. सी. शिक्षक हा मनोरंजन करणारा नाही आणि त्यामुळे त्याने शिकवताना विनोदाची पेरणी करू नये. डी. विनोदाचा अवलंब करणाऱ्या शिक्षकाबद्दल विद्यार्थ्यांना आदर वाटणार नाही. बरोबर उत्तर आहे सुज्ञ व संयमित विनोदाचा आधार घेऊन विषय चांगल्या प्रकारे शिकविता येतो. क्वेश्चन नंबर 11. विद्यार्थ्यांमध्ये सर्व क्षेत्रातील नेतृत्व तयार होण्यासाठी शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय राहील? ए. नेत्याची व्याख्याने शाळेत आयोजित करणे. बी. विद्यार्थ्यांना विविध नेत्याचे चरित्रे कथन करणे. सी. विविध उपक्रमाची विद्यार्थ्यांवर जबाबदारी सोपवून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे. डी. वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 12. अभिरुची प्रश्नावरून विद्यार्थ्याच्या डॅश डॅश शोध घेणे सुलभ होते. ए. गुणा-अवगुणाचा. बी. प्रवृत्तीचा. सी. वर्तन पद्धतीचा. डी. आवडी-निवडीचा. बरोबर उत्तर आहे आवडी-निवडीचा. क्वेश्चन नंबर 13. विद्यार्थ्याच्या प्रगतीतील कच्चे दुवे शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती कसोटी उपयुक्त ठरते? ए. प्रावीण्य कसोटी. बी. बुद्धिमान कसोटी. सी. नैदानिक कसोटी. डी. परीक्षा कसोटी. बरोबर उत्तर आहे नैदानिक कसोटी. क्वेश्चन नंबर 14. समस्यापूर्ती हे मूल्यमापनाचे खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे साधन आहे? ए. निरीक्षणात्मक. बी. आत्मनिरीक्षणात्मक. सी. उपयोजनात्मक. डी. प्रक्षेपणात्मक. बरोबर उत्तर आहे आत्मनिरीक्षणात्मक. क्वेश्चन नंबर 15. अभिरुची प्रश्नावली हे मूल्यमापनाचे डॅश डॅश साधन आहे. ए. निरीक्षणात्मक. बी. आत्मनिरीक्षणात्मक. सी. संकल्पनात्मक. डी. प्रक्षेपणात्मक. बरोबर उत्तर आहे आत्मनिरीक्षणात्मक. क्वेश्चन नंबर 16. मुक्त शिक्षण संस्था व औपचारिक शिक्षण संस्था कोणत्या बाबतीत वेगळी आहेत? ए. मुक्त शिक्षण संस्था संख्येने अधिक अभ्यासक्रम राबवितात. बी. मुक्त शिक्षण संस्थेमधील अभ्यासक्रमाच्या निवडीला अधिक वाव असतो. सी. औपचारिक शिक्षण संस्थेमधील मूल्यमापन प्रक्रिया अधिक लवचिक असते. डी. मुक्त शिक्षण संस्थेमध्ये अध्ययनापेक्षा मूल्यमापन प्रक्रियेला अधिक वाव दिले जाते. बरोबर उत्तर आहे मुक्त शिक्षण संस्थेमध्ये अध्ययनापेक्षा मूल्यमापन प्रक्रियेला अधिक महत्त्व दिले जाते. क्वेश्चन नंबर 17. आज भारतीय उच्च शिक्षण क्षेत्राला संख्यात्मक वाढीची समस्या भेडसावत आहे. त्यावर उत्तम उपाय म्हणजे ए. सर्व अभ्यासक्रम शिकवण्यासाठी उपग्रहाचा वापर केला जातो. बी. वर्तमान स्थितीतच समाधानी राहणे. सी. उच्च शिक्षण महागडे करून विद्यार्थ्यांचा ओघ कमी करणे. डी. जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून देणे. बरोबर उत्तर आहे जीवन व अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून देणे. क्वेश्चन नंबर 18. खालीलपैकी कोणत्या कृतीमुळे वर्गातील संज्ञापन विद्यार्थ्याच्या दृष्टीने अधिक अर्थपूर्ण होईल? ए. महाविद्यालयाबाहेरील तज्ज्ञांची भाषणे आयोजित करणे. बी. जनसंपर्क माध्यमांचा वर्ग अध्यापनात उपयोग करणे. सी. विद्यार्थ्याच्या जीवनाशी अभ्यास विषयाचा संबंध जोडणे. डी. प्रश्नोत्तर पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणे. बरोबर उत्तर आहे
विद्यार्थ्याच्या जीवनाशी अभ्यास विषयाचा संबंध जोडणे. क्वेश्चन नंबर 19. अध्यापनाची खालीलपैकी कोणती कामे इतरांवर व्यक्ती, माध्यमे, संस्था सोपवता येतील असे तुम्हाला वाटते? ए. मूल्यमापन करणे. बी. अध्यापन पद्धतीबद्दल संशोधन करणे. सी. अध्ययनातील कच्ची दुवे सांगणे. डी. विद्यार्थ्याच्या गरजांनुसार संशोधन करणे. बरोबर उत्तर आहे अध्यापन पद्धतीबद्दल संशोधन करणे. क्वेश्चन नंबर 20. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी अभ्यास विषयाशी एकरूप झाले आहेत अथवा त्यांच्या अध्यापनातील सहभाग वाढला आहे असे म्हणता येईल? ए. अध्यापकाने अतिशय मुद्देसूदपणे व्याख्यान दिले आहे. बी. शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले आहेत. सी. शिक्षक प्रात्यक्षिक करून दाखवित आहे. डी. विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न व शंका विचारू लागले आहेत. बरोबर उत्तर आहे विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न व शंका विचारू लागले आहेत. क्वेश्चन नंबर 21. शिक्षकाने आपल्या अध्यापनाचे नियोजन ए. नेहमी एकट्यानेच करावे. बी. आपल्या सहकार्याशी विचारविनिमय करून करावे. सी. उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून करावे. डी. परीक्षेच्या उपलब्ध प्रश्नपत्रिकांचा उपयोग करून करावे. बरोबर उत्तर आहे आपल्या सहकार्याशी विचारविनिमय करून करावे. क्वेश्चन नंबर 22. आपल्या वर्गाध्यापनाचे अधिक नाविन्यपूर्ण नियोजन करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? ए. संबंधित अद्ययावत पुस्तके व नियतकालिके यांचा वापर करावा. बी. आपल्या सहकार्याशी चर्चा करावी. सी. स्वतःवरच अवलंबून राहावे. डी. विद्यार्थ्यांकडून प्रत्याभरण करावे. बरोबर उत्तर आहे संबंधित अद्ययावत पुस्तके व नियतकालिके यांचा वापर करावा. क्वेश्चन नंबर 23. खालीलपैकी कोणते घटक संज्ञापनात अडथळे आणू शकतात? ए. संदेश देणाऱ्याच्या मनातील संदेशविषयक गोंधळ. बी. संदेश देणाऱ्याचे पूर्वग्रह. सी. संदेश ग्राहकाची संदेश स्वीकारण्याबाबतची असमर्थता. डी. संदेश देणाऱ्याची विचलित मानसिकता. बरोबर उत्तर आहे संदेश देणाऱ्याचे पूर्वग्रह. क्वेश्चन नंबर 24. संज्ञापनाचा महत्त्वाचा हेतू असतो? ए. एका व्यक्तीने महनीय विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे. बी. शाब्दिक संदेश इतरांबरोबर पोहोचविणे. सी. अशाब्दिक संदेश इतरांपर्यंत पोहोचविणे. डी. दोन व्यक्तिगटांमध्ये विचारांची देवाणघेवाण करणे. बरोबर उत्तर आहे शाब्दिक संदेश इतरांपर्यंत पोहोचविणे. क्वेश्चन नंबर 25. विद्यार्थी जर वर्गात नियमितपणे उशिरा उपस्थित राहत नसतील तर शिक्षकाने काय करावे? ए. वर्गात नियमितपणे हजेरी घ्यावी. बी. विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येईल अशा विविध नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करावा. सी. प्राचार्याच्या कानावर ही बाब घालून त्यांना विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची विनंती करावी. डी. वर्गात उपस्थित राहावे किंवा नाही ही बाब सर्वस्वी विद्यार्थ्यांवर सोपवावी. बरोबर उत्तर आहे बी. विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येईल अशा विविध नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करावा. क्वेश्चन नंबर 26. औपचारिक शिक्षण प्रणालीशी तुलना करता मुक्त अध्ययन प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे ती ए. सर्वांसाठी खुली असते. बी. केवळ मर्यादित व्यक्तींसाठी खुली असते. सी. व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करू शकत नाही. डी. अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमांची निवड करण्याची संधी देते. बरोबर उत्तर आहे सर्वांसाठी खुली असते. क्वेश्चन नंबर 27.
वर्गात फळ्याचा वापर केल्यामुळे डॅश डॅश. ए. शिक्षक व विद्यार्थ्याचा मूल्यवान वेळ वाया जातो. बी. विद्यार्थ्याचे अवधान विचलित होते. सी. विद्यार्थ्याची दृश्य प्रतिमा निर्माण करण्यास मदत होते. डी. विद्यार्थ्यांना प्रत्याभरण देता येते. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याला दृश्य प्रतिमा निर्माण करण्यास मदत होते. क्वेश्चन नंबर 28. मूल्यमापन प्रक्रियेचे उद्दिष्ट कोणते? ए. जे ऐकले वाचले त्याची पुनरावृत्ती. बी. विद्यार्थ्यांना चकविणाऱ्या परिस्थितीत परीक्षा घेणे. सी. विद्यार्थ्याच्या आकलन पातळीची तपासणी करणे. डी. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या माहितीची पातळी करणे. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या आकलन पातळीची तपासणी करणे. क्वेश्चन नंबर 29. वर्गातील आदान-प्रदान लोकशाहीवादी होण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग उपयुक्त ठरू शकेल? ए. व्याख्यान पद्धतीचा वापर. बी. लहान गटात काम करण्याची संधी. सी. वर्ग अध्यापनात प्रश्नांचा विचार. डी. वर्ग अध्यापनात दृक्श्राव्य माध्यमाचा वापर. बरोबर उत्तर आहे वर्ग अध्यापनात प्रश्नांचा वापर. क्वेश्चन नंबर 30. व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? ए. नैसर्गिक वातावरण. बी. नियंत्रित वातावरण. सी. पर्यवेक्षित वातावरण. डी. नैसर्गिक व नियंत्रित वातावरण. बरोबर उत्तर आहे नैसर्गिक व नियंत्रित वातावरण. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.